सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे। टायमिंग बघू शकता, सकाळचे 11:30 वाजलेले आहेत। माझा स्वयंपाक चालू आहे आणि दिनेशला काय हुकी उठली काय माहिती, ती मॉप घेऊन फिरत आहे आणि म्हणत आहे मी फरशी पुसतो, मम्मी तू स्वयंपाक कर, तुझं काय काम आहे ते आवरून घे। म्हणजे जसं मी दररोज तुम्हाला म्हणत आहे, मला ना डेलीचं कसं आहे, माझं थोडंसं रुटीन चेंज झालेलं आहे। सकाळी लेट उठणं, कारण टिफिन वगैरे कोणी कुठं जाणार नसतं, त्यामुळे स्वयंपाकाची घाई गडबड नसते आणि प्रत्येक कामाला लेट होत आहे। कुठलीच कामं माझी वेळेत आवरेनात, त्यामुळे स्वयंपाकाला भरपूर लेट होतो, म्हणजे पूर्ण दिवस जातो यामध्ये। तसं झालेलं आहे। टायमिंग आता 11:30 वाजलेले आहेत, तर आता मी स्वयंपाक करत आहे। तर स्वयंपाकात भाजीला काय बनवावं हा प्रश्न असतो सगळ्यात मोठा। तर दोडके 2च ठेवलेले आहेत, ते पण असेच आहेत ना, ठेवून 3-4 दिवस झाला आणून आणि ते सुकल्यासारखे झालेले। तर मी विचार केला की त्यामध्ये डाळ टाकून ती भाजी बनवावी, परत चपाती भाकरी हे सगळं मला बनवायचं आहे। विचार करत होते की स्वयंपाक बनवावं, किचनपासून फ्री व्हावं, मग जी हे आपली कामं आहेत ती आवरावी, म्हणजे फरशी पुसणं, कपडे वगैरे धुणं, ही सगळी कामं आज माझी खूप लेट झालेलं आहे मला। तरी पण दिनेश म्हणत आहे मम्मी, म्हणजे गॅरेजला जाऊन आला ना, ऊन खूप आहे, खूप भयानक गरमी आहे, त्यामुळे दिनेशच्या पप्पाने त्याला घरी पाठवलेलं आहे की जा तू घरामध्ये बस, उन्हामध्ये नको, कारण ऊन खूप भयानक लागत आहे। म्हणून लवकर घरी आला, त्याला करमत नाही, तर कुठली तरी कामं घेऊन बसतो, नाहीतरी कुठलं तरी खटाटोप करत असतो, काहीतरी काढत असतो। तर म्हटलं फरशीच पुसायचं तू बरं आहे। फरशी पुसत आहे, म्हणजे किचन, बेडरूम, तिकडची रूम, परत हॉल, बाहेरचं पोर्च पूर्णपणे दिनेशनं पुसलेलं आहे। जे हे मुलं हातात काम घेतात, मन लावून करतात, आपल्यासारखी घाईगडबड त्यांना नसते, कारण आपल्या डोक्यामध्ये 10 विचार चालत असतात। ते लवकर आवरायचं आहे, दुसरं करायचं आहे, दुसरं लवकर आवरायचं आहे, तिसरं करायचं आहे, असं चालू असतं, त्यामुळे घाईगडबड आपण करत असतो। पण मुलांचं तसं नसतं, निवांतपणे ते आपली कामं आवरत असतात। तसंच दिनेश पूर्ण फरशी जी आहे ना, लिक्विड टाकलं पाण्यामध्ये आणि पूर्ण फरशी चकाचक पुसलेली आहे, छान चमकत आहे। फॅन ऑन केलेले आहेत आणि खूप छान वाटत आहे, म्हणजे गरमी खूप आहे ना, त्यामुळे थोडंसं फरशी वगैरे पुसलं की छान गारगार वाटतं, फ्रेश वाटतं। तर असो, कधी लवकर कधी लेट मला होतच असतो, कधी कधी सकाळीच पुसत असते, कधी कधी दुपारी, कधी कधी इव्हनिंगला, चालू असतं जसं वेळेप्रमाणे। जसं आपलं कधी लेट होतो कधी लवकर होतं, तशाचप्रमाणे माझी कामं आवरतात। तर इकडे दोडकी जी आहे ना, मी साल काढून घेतलेली आहे, थोडीशी सुकल्यासारखी झालेली आहेत, कारण आणूनही 4-5 दिवस झाले, 2च दोडके आहेत। विचार करत होते की भाजी बनवावी तर पुरणारी नाही असा विचार, पण आज म्हणलं आता ठेवल्या खराबच होणार आहे, तर यामध्ये डाळ टाकून बनवावी, खूप छान टेस्टी भाजी बनते। आणि कधी काही ऑप्शन नसलं किंवा कमी प्रमाणात भाजी असली तर आपण त्यामध्ये मसूरची डाळ, मुगाची डाळ टाकून भाजी बनवू शकता, खूप छान टेस्टी बनते अशा पद्धतीनं। तर दोडके जे आहे ना, मी मोठ्या आकारामध्येच कट करून घेतलेले आहेत, मसूरची डाळ घेतलेली आहे। आणि ही डाळ जी आहे ना, म्हणजे घरी बनलेली नाही आहे, मार्केटमधूनच आणलेली आहे, त्यामुळे या डाळीचा ना थोडासा असा वास येतो, आणि अशी जर बनवली तर अजिबात ते भाजी खाऊशी वाटत नाही। म्हणून 2-3 वेळा आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावं लागेल, कारण काहीतरी केमिकल वगैरे लावलेलं असावं याला, त्यामुळे एकदम असं धुमस वास येतो याचा भाजी बनवल्यानंतर। त्यामुळे मी स्वच्छ 2-3 पाणी धुवून घेते, आणि किती वेळाही घासून धुवत आहे तितक्या वेळाही पाणी ते थोडंसं असं येत आहे ना, म्हणजे पांढरं पाणी येत आहे, म्हणून 2-3 वेळा छान घासून मी मसूरची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आणि इकडं अद्रक लसणाची पेस्ट बनवून घेत आहे, आणि या भाजीमध्ये आपल्याला हिरवी मिरची असली तर ते टाकू शकता, म्हणजे हिरव्या मिरच्या व्यवस्थित भाजून पेस्ट बनवून मी ठेवलेली आहे। आणि थोडंफार लाल मिरची पावडर पण टाकणार। गॅसवरती कढई ठेवलेली आहे, 2 चमचे तेल घेतलेलं आहे, अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं टाकलं, ताजा फ्रेश कढीपत्ता टाकलेला आहे, आणि इकडं लसणाची पेस्ट टाकलेली आहे। म्हणजे लसूण तितकं बारीक मी करून घेतलेलं नाही, थोडंफार मोठं ठेवायचं आहे आपल्याला। लसणाचा कलर हलकासा चेंज झालेला आहे, तर यामध्ये मी 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा हळदी पावडर आणि 1 ते 1.5 चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे। आणि हिरवी मिरची पेस्ट बिलकुल थोडीशी ठेवलेली होती, कारण आणखीन एक वेळा मी भाजीत घेतलेली होती, थोडीफार राहिलेली होती, तेच टाकलेली आहे। या भाजीमध्ये ना हिरवी मिरचीचा जे फ्लेवर आहे खूप छान येतो, पण थोडंफारच होतं, म्हणून मी लाल मिरची पावडर पण टाकलेली आहे। मसाले छान परतून घेतले, नंतर मी डाळ टाकलेली आहे। या प्रोसेसमध्ये आपल्याला गॅस कमी ठेवायचा आहे, कमी गॅसवरती आपल्याला हे मसाले परतून घ्यायचे आहेत, कारण सुके मसाले खूप लवकर जळायला लागतात। परतून घेतलं डाळ टाकून थोडा वेळ, नंतर आपल्याला यामध्ये दोडके टाकायचे, दोडक्याच्या फोडी परतून घेतलेलं आहे, आणि बिलकुल थोडंसं पाणी टाकायचं आहे, म्हणजे डाळ जी आहे ना एकदम मऊसूत अशी शिजवायची नाही आहे, थोडंफार निबरटपणा असला यामध्ये तर भाजीला चव खूप छान येते, टेस्ट खूप छान येतो। म्हणून इथं मी फक्त कपभर पाणी टाकलेलं आहे, छान मिक्स केले, चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे, आणि यामध्ये मसाले वगैरे काहीच टाकायची आपल्याला गरज नाही आहे, साधी सिंपल भाजी खूप छान बनवून तयार होते। तर भाजी बनत आहे तोपर्यंत सगळा पसारा आवरून घेऊया, म्हणजे मसाला डब्बा हे ते खूप सारं होतं, आपल्याला भाजी बनवतोच ना, खूप तामझाम असतं, खूप सारा पसारा होतो, कारण आपण मसाल्याचे डबे हे ते खूप सारे किचनवरती ठेवतो। तर भाजी बनलेली आहे, परत इकडं सगळे मसाल्याचे डबे हे ते सगळं किचन मी आवरलेलं आहे, संग किचन आवरलं ना जास्त पसारा होत नाही आहे, आणि किचन आपली छान फ्रेश दिसते। तर हे कढी मी अगोदरच मळून ठेवलेली आहे, तर बघू शकता 1-15 मिनिट रेस्ट घेतलेला आहे, आणखीन एक वेळा मी तेलाचा हात लावून मऊसूत करून घेतलेला आहे, तोपर्यंत भाजी पण परफेक्ट बनलेली आहे। तर यापेक्षा जास्त आपल्याला शिजवायचं नाही, गॅस बंद केलेला आहे, डाळ ना थोडीफार शिजवायची आहे, म्हणजे
40% 50% डाळ शिजली की आपल्याला गॅस बंद करायचा आहे. परफेक्ट ही भाजी म्हणून तयार झालेली आहे. आता पटकन चपाती बनवून घेते. आंबे पण आणलेले आहेत, पण आमरस मी बनवणार नाही. काय होते ना, फक्त मलाच आमरस आवडतो, परत बाकीच्यांना तितकं आवड नाही आहे. म्हणजे दिनेश असो, त्याचे पप्पा असो. मग केलं आणि फ्रीजमध्ये ठेवलं की मग ते तसंच राहतं आणि उद्याच्याला ते मलाच खावं लागत आहे. त्यामुळे म्हणलं आज आमरस वगैरे काही नाही, असेच आंबे खायला घेऊया, कारण दररोज आंबे येतातच. पण आमरस कधी बनवते, कधी असेच आंबे खायला घेतो. तर इकडे मी चपाती लाटून घेतलेली आहे. शिरोसाठी सकाळी चपाती बनवलेली होती. आता परत मी आणखीन चपात्या बनवत आहे आणि अशामध्येच वेळ जास्त जातो. म्हणजे आपण एकत्रची कामं केली ना, म्हणजे नंतर करायला लागू नये, तेव्हाच आपल्या वेळेत होणार आहे. आपण घडी-घडला प्रत्येक व्यक्तीसाठी बनवत बसलो ना, भरपूर वेळ जातो किचनमध्येच आणि एक्स्ट्राची कामं आवरत नाहीत, असं झालेलं आहे. तर असो, आता हे रुटीन दिनेशचं ॲडमिशन होऊन तो कॉलेजला जात नाही तोपर्यंत असंच राहणार आहे. कारण कोणी कुठं जाणार नसतं, त्यामुळे मला घाई गडबड नसते. म्हणून निवांत माझी कामं आवरत आहेत. तर असं इकडं मी पटकन चपात्या सगळ्याच बनवून घेते. परत मला आणखीन 2-3 भाकरी पण बनवायच्या आहेत. म्हणजे आमच्यासाठी चपाती बनते, पण दिनेशचे पप्पा चपाती त्यांना आवडत नाही अजिबात खायला. ज्वारीची भाकर आणि झणझणीत अशी भाजी सोबत ताक, हे सगळं त्यांना आवडतं. तर इकडे बघू शकता, एकदम मस्त अशा चपात्या बनून तयार होत आहेत. म्हणजे चपाती ना 3 पदरी बनवते आणि व्यवस्थित फुलली जाते ती, आणि गार झाल्यानंतरही बघा छान अशी पुरदे निघतात, त्याचे छान मऊसूत बनवून राहते. तर चपाती बनवण्याची माझी पद्धत थोडीशी अशी आहे, म्हणजे प्रत्येकाची वेगवेगळी असते. कोणी 2 पदरी बनवतं, कोणी 3 पदरी बनवतं, पण खूप छान ह्या चपात्या बनवून तयार होतात. म्हणजे गार झाल्यानंतरही आपल्याला टिफिनला वगैरे द्यायचं आहे ना, तर या चपात्या एकदम परफेक्ट आहेत, मऊसूत बनवून राहतात जास्त वेळ. तर इकडं मी भाकरी पण बनवून घेतलेल्या आहेत आणि लोखंडी तवा जास्त वेळ गरम राहतो म्हणून मी तव्यावरती जे आहे ना, दुधाचं पातेलं ठेवलेलं आहे, म्हणजे गरम होत राहील. आणि दह्याचे तांबे 2-3 झाले होते, सगळे दह्याचे तांबे म्हणजे दही एकत्र केलं आणि ताक मी बनवलेलं आहे. म्हणजे खूप सारं ताक झालेलं आहे. आणि अशा गरमीमध्ये थोडंसं गार ताक पिलं ना, छान थंड वाटतं. म्हणजे गरमी खूप आहे, 3-4 दिवस झालं खूप गरमी, खूप दगदग होत आहे. म्हणजे दिनेश म्हणत होता, मम्मी 40 डिग्री 45 डिग्री असं ऊन वाढलेलं आहे, त्यामुळे इतकी म्हणजे सकाळच्या वेळेतही असं अंगावरती पाणी गळत आहे. म्हणजे सकाळी थोडंसं थंड वातावरण राहतं, पण अजिबात थंड राहिलेलं नाही. सकाळ असो, संध्याकाळ असो किंवा पहाटेची वेळ असो, खूप गरमी होत आहे. दिनेश इकडं कम्प्युटर ऑन करून बसलेला आहे, मी TV ऑन करून बसलेले, सगळे स्वतःमध्ये बिझी आहोत. परत इकडं भाजी भाकर हे जेवण पण झालेलं आहे. आता इकडं मी दिनेशसाठी जेवायला वाढत आहे. म्हणजे दिनेशचे पप्पा आलेले होते, आमचं जेवण खाणं झालं आणि इकडं दिनेशला जेवायला लेट झालेला होता, बसलेला होता कम्प्युटर ऑन करून. आणि सकाळी वरण भात हे जेवण झालेलं आहे, त्यामुळे त्याला भूक पण नव्हती. तर इकडं मी चपाती भाजी आणि वरण भात ताक हे सगळं दिनेशला जेवायला वाढलेलं आहे. आणि इथंच बसून जेवण करतो, म्हणजे एक सवय झालेली आहे त्याला. पण ही सवय ठीक नाही आहे. म्हणजे त्याचं जेवणात लक्ष राहतच नाही, सगळं बघण्यामध्ये लक्ष असतं आणि जेवण चालू असतं. म्हणजे पोट भरलं की नाही हे पण त्याला समजत नाही. मी म्हणलं आज कम्प्युटर बंद करून जेवण कर. म्हणजे 3-4 दिवस झालं असंच होत आहे, तिथंच बसून जेवण हे चालू होतं. तर मुलांना अशी सवय असली ना, ती सवय मोडणं गरजेचं आहे, कारण त्यांचं लक्ष जेवणात नसतं ना, कुठल्या कामात असतं. फक्त ते बघण्यामध्ये त्यांचं लक्ष, आणि काय जेवण करतो, आपलं पोट भरलं की नाही ते सुद्धा त्यांना समजत नाही. म्हणून मी खाली बसून, म्हणजे कम्प्युटर बंद करून मी खाली बसून त्याला जेवायला दिलेलं होतं. तर असो, हे कालचा दिवस असा गेला. म्हणजे 2 दिवसाचा मिक्स व्हिडिओ तुम्हाला येत आहे. ही दुपारची वेळ आहे, म्हणजे हा दुसरा दिवस आहे. दुपारचे 12:30 वाजलेले आहेत आणि सकाळी नाश्ता वगैरे झालेला आहे सगळ्यांचा. आणि आता मी दुपारच्या जेवणामध्ये काहीतरी बनवायचा विचार करते. म्हणजे दररोज 30 भाजी भाकर भात वरण हे झालेलं आहे. खूप दिवस झाले मी धपाटी नाही बनवली, तर म्हणलं. आणि धपाटी हे दिनेशच्या पप्पांची फेवरेट आहे. धपाटी खूप आवडते त्यांना, किंवा थालीपीठ खूप आवडतं, पण थालीपीठ बनवणं थोडंसं तामझाम वाटतं मला, म्हणून ते मी बनवायचं टाळते आणि धपाटी बनवणे सोपं वाटतं. तर असं इथं धपाटी बनवण्यासाठी मी पिठं घेतलेले 3-4 प्रकारचे आहेत. मेजरमेंट सांगेन तर तुम्हाला. 1 ते 1.5 वाटी ज्वारी आणि तांदूळ मिक्स पीठ आहे, ते घेतलेलं आहे. आणि अर्धी वाटी बेसन आणि अर्धी वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. सगळे पिठं मी चाळून घेतलेले आहेत. आणि इकडे यामध्ये आपण दुधी असली तर टाकू शकता, खूप छान धपाटी पण तयार होते. पण दुधी नाही आता यावेळेत माझ्याकडे, पण काकडी ठेवलेली आहे. म्हणजे 1 किलो काकडी आणलेली होती, कारण गरमीच्या ह्याच्यामध्ये ना काहीतरी गार वस्तू खावावीशी वाटते. पण काकडी आम्ही असेच खाल्लेली आहे, 2च काकडी तर राहिलेल्या आहेत. तर काकडी टाकून मी धपाटी बनवणार आहे, खूप छान बनतात. तर इकडं कांदा घेतलेला आहे मी मोठ्या आकाराचा, आणि कांद्याची साल काढून मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे, कारण थोडासा काळपटपणा होता याला, म्हणून पाण्यात टाकलेला आहे. मी काकडी पण स्वच्छ धुवून घेतलेली आहे. कैरी ठेवलेली होती, चटणी बनवायची होती मला कैरीची, पण नाही बनवलं. आता आपण धपाटी बनवत आहोत तर चटणी कोण खाणार, तर मी ते कैरी काढून ठेवलेली आहे. आणि इकडं कांदे जे आहेत ना, एकदम बारीक असे आपल्याला
कट करून घ्यायचे आहेत. परत लसूण आपल्याला 10-12 पाकळ्या लसूण आणि आलं ठेसून घ्यायचं आहे, ते पण पेस्ट यामध्ये टाकायची. आणि हिरवी मिरची जर असली ते पण आपण भाजून पेस्ट बनवून यामध्ये टाकू शकतो. धपाटीमध्ये मस्त फ्लेवर येतो. पण हिरवी मिरची संपलेली आहे, कोथिंबीर संपलेली आहे, खूप काही गोष्टी संपलेल्या आहेत. तर दिनेश इव्हनिंगच्या वेळेत आणतो. आता दुपारच्या वेळेत तो काही जाणार नाही आणि आणणार नाही. आणि या वेळेत मार्केटमध्ये भाजी पण तितकी व्यवस्थित नसते. इव्हनिंगच्या वेळेत मात्र ताजी ताजी भाजी येते. त्यावेळेत मी लिस्ट बनवून देणार आहे, म्हणजे लक्षात राहत नाही मुलांच्या. त्यामुळे तर असं आता जे आहे ते टाकून मी बनवत आहे. खूप छान हे धपाटी बनवून तयार होतात. म्हणजे कधीतरी आपल्याला बदलून बदलून खायचं वाटत असलं किंवा काहीतरी बनवायचं आहे, लक्षात येत नाही की काय बनवायचं आहे, तर त्यावेळेत आपण ही धपाटी बनवू शकतो. सकाळी नाश्त्याला पण बनवू शकतो. खूप छान टेस्टी बनतात. टिफिनला द्यायचं आहे तरी पण बनवू शकतो. तर इकडं कांदा जे आहे ना मी बारीक कट करून घेतलेला आहे आणि लसूण सोलून घेतले 10-12 पाकळ्या. एक आलं घेतलेलं आहे, आलंचा तुकडा घेतलेला आहे. आणि इकडं काकडी जे आहे ना ते मी खिसणीवरती खिसून घेत आहे. अशा प्रकारे ग्रॅड करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि यामध्ये आपल्याला सगळ्या भाज्या जे आहे ना ते ॲड करायचे आहेत. आणखीन आवडीप्रमाणे गाजर वगैरे जे आवडीप्रमाणे भाज्या आवडतात ते आपण टाकूनही बनवू शकतो. खूपच पौष्टिक आणि टेस्टी धपाटी बनवून तयार होतात. तर इकडे मी 2 काकडी जे आहे ना अशा प्रकारे खिसून घेतलेली आहे. आणि अद्रक लसणाची पेस्ट बनवून घेऊ. आणि यासोबत मी नारळाची चटणी बनवणार आहे. म्हणजे ताजं नारळ असलं तर खूपच छान आहे, पण आता यावेळेत नाही आहे, तर मी सुकच नारळाची चटणी बनवणार आहे. त्यासाठी मी तर थोडंसं लसूण आणि आलं ठेवलेलं आहे त्या चटणीमध्ये टाकण्यासाठी. तर इकडे पूर्ण तयारी मी करून घेतली धपाट्याची. म्हणजे तयारीच खूप असते. तयारी झाली की धपाटे बनवायला आपल्याला अजिबात वेळ लागत नाही. तर इकडे पिठामध्ये आपल्याला हळदी पावडर टाकायची अर्धा चमचा, 1 ते 1.5 चमचा मी लाल मिरची पावडर टाकलेली आहे. आणि 1 चमचा जिरं हाताने घासून टाकलेलं आहे. आणि 1 चमचा ओवा हाताने घासून टाकायचा आहे. मस्त फ्लेवर येतो धपाट्यामध्ये. आणि पांढरी तिळ असले तर अर्धी वाटी टाकू शकता. आता यावेळेस संपलेले आहेत म्हणून मी नाही टाकलेलं आहे. आणि इकडं अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली आहे. आणि छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ही जी खिसलेली काकडी आहे ते पण टाकायचं आहे. म्हणजे जी ही भाजी आपण कट करून घेतलेल्या आहेत सगळ्या आपल्याला या पिठामध्ये ॲड करायच्या आहेत. तर कांदा टाकलेला आहे आणि छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मीठ टाकायचं विसरले मी, म्हणजे भरपूर वेळा असं होतं की आपण मीठ टाकायचं विसरतो. तर इकडे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. आणि छान हे जे आहे ना आपण टाकलेल्या भाज्या वगैरे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि आता टाकलेलं आहे मी 2 चमचे तेल. तेल टाकल्यामुळे धपाटी ना टेस्टी तर बनतेच आणि जास्त वेळ हे नरम बनून राहते. म्हणजे आपल्याला टिफिनला वगैरे द्यायचं आहे किंवा आपल्याला घरात लगेच जेवण होत नाही, 1-2-3 तासाच्या नंतर जेवण करायचं आहे, तर आपण बनवून ठेवू शकतो. छान टेस्टी आणि मऊसूत बनून तयार होतात. तर इकडे सगळं हे टाकून मी छान मिक्स केलेलं आहे. आणि थोडंसं पाणी टाकून मी हे पीठ मळून ठेवलेलं आहे. म्हणजे तयारी झालेली आहे. आता धपाटी बनवायला आपल्याला जास्त वेळ लागत नाही. तर बाहेरची थोडीफार माझी कामं राहिलेली होती, कपडे वगैरे काढणं, घडी घालून ठेवणं, हे सगळं आवरलेलं आहे. म्हणजे हिंडत फिरत माझी कामं होत असतात. एकच फक्त किचनमध्येच करून चालत नाही. आपल्याला बाहेरची कामं, किचनची कामं किंवा घरामध्ये कुठल्या कोपऱ्यामध्ये कुठली कामं रेडी आहेत सगळंच आपल्याला बघायचं असतं. तसंच असतं, जिकडे जावं तिकडे काम रेडीच असतं, फक्त करण्याची गरज असते. तर इकडे धपाटीचं पीठ तर मी मळून ठेवलेलं आहे. आता अगोदर चटणी बनवून घेऊया. तर ताजं नारळ असलं तर खूपच छान चटणी टेस्टी बनते. तरी पण मी इकडे सुकं घेतलेलं, याची पण चटणी छान बनते. तर इकडं बघू शकता खोबरं जे आहे ना फुटत नव्हतं, कसं बसं खलबतल्या ह्याच्यानं मी फोडलेलं आहे. आणि छोटे तुकडे करून घेतले अडकूतनं मी. आणि छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. यामध्ये खोबऱ्याचे तुकडे टाकलेले आहेत. आणि अर्धी वाटी इकडं डाळगोळ टाकलेलं आहे. शेंगदाणे पण टाकू शकता, पण मी नाही टाकलेलं, फक्त डाळगोळ टाकलेलं आहे. आणि हिरवी मिरची मी भाजून ठेवलेली होती, तर 4-5 हिरवी मिरची टाकलेली भाजलेली. आणि 5-6 पाकळ्या लसूण टाकलेला आहे. आणि 1 आल्याचा तुकडा टाकायचा आहे आपल्याला. आणखीन यामध्ये आवडीप्रमाणे पुदिना, कोथिंबीर हे सगळं टाकू शकता, पण मी काहीच टाकलेलं नाही. साधी सिंपल चटणी बनवत आहे. खूप छान टेस्टी बनून तयार होते. आणि बनवण्याची पद्धत एकदम सोपी आहे, काहीच तामझाम नाही आहे यामध्ये. आता टाकूया यामध्ये चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा साखर टाकलेली आहे. म्हणजे छान टेस्ट येतो चटणीला. आणि थोडंसं पाणी टाकून आपली चटणी एकदम बारीक अशी वाटून घ्यायची, एकदम पेस्टच बनवायची याची. म्हणजे अगोदर मी असंच वाटून घेतलं, नंतर थोडंसं पाणी टाकायचं, आपल्याला लागेल तसं पाणी टाकायचं आणि एकदम बारीक ही पेस्ट बनवून घ्यायची आहे. म्हणजे चटणी छान आळून येते. तर बघू शकता एकदम छान अशी चटणी वाटून झालेली आहे. आता जितकं लागेल तितकं पाणी टाकून आपल्याला चटणी जी आहे ना ते बनवून घ्यायची आहे. म्हणजे ठीक लागते का पातळ लागते तशा प्रकारे. तर इकडं मी जास्त पातळी बनवलं नाही, जास्त थिकी नाही बनवलं, अशा प्रकारे बनवलेलं आहे. आता द्यायचा आहे तडका, म्हणजे मेन तडका. तर इकडं मी छोटं पॅन ठेवलेलं आहे गॅसवरती. यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल घ्यायचं आहे. आणि मोहरी, जिरं, हिंग पण टाकू शकता, कढीपत्ता, पुदिना जेही आपल्याला टाकायचे ते टाकू शकता. पण आता यावेळेस जे आहे तेच मी टाकत आहे. म्हणजे अर्धा चमचा मोहरी टाकली, अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे. हिंग कुठं ठेवलं यावेळेस भेटत नाही, छोटे डबे आहे, घाईगडबडीत कधीच भेटत नाही मला. आणि नंतर हातात येते काही वेगळं घ्यायला गेलं. तिकडे जिरं मोहरी छान चटकल्यानंतर मी सुक्या लाल मिरच्या टाकल्या 4-5. ते छान तडतडल्या की आपल्याला हे जे
फोडणी आहे ते आपल्याला चटणीत ओतायची आहे. एकदम छान ही चटणी बनवून तयार झालेली आहे. तर साईडला काढून ठेवू, सगळा पसारा आवरू आणि पटकन धपाटी बनवून घेऊ. तोपर्यंत हे पण येतील, म्हणजे पतिदेव येतील. आणि दररोजचा असाच प्रकार आहे, जोपर्यंत ते येतात तोपर्यंत मी फक्त स्वयंपाकच आवरते. म्हणजे मलाच कळत नाही की वेळ कुठं जातो. म्हणजे काहीतरी वेगळी रेसिपी बनवलं मग त्यामध्येच भरपूर सारा वेळ जात आहे आणि कुठलीच कामं माझी वेगळी आवरत नाही ते समजत नाही. 3-4 दिवस झालं असाच प्रकार आहे की का असं होत आहे, म्हणजे वेळ कुठं जातो या कामामध्ये. आणि विचार करून बघितलं तर फक्त स्वयंपाकच करते मी, वेगळं कुठलंच काम करत नाही. म्हणजे दिवसभर जे कामं करते मी दिवस म्हणून विचार करते की बाबा मी दिवसभर आज काय काय केलं. तर काय नाही, फक्त स्वयंपाक आणि जेवणं खाणं जी आपली रेग्युलर कामं आहेत तेच आवडते. एक्स्ट्राची कुठलीच कामं होत नाहीत. अगोदर मी खूप फास्टमध्ये कामं करायची, कारण काय झालेलं ना, लवकर उठत नाही आजकाल, त्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम झालेला आहे. म्हणजे वेळेचा अजिबात हे राहत नाही आहे मला, फक्त स्वयंपाकातच वेळ जात आहे. पण आपण सकाळी लवकर उठलो, स्वयंपाक वेळेत आवरलं तर आपली कामं जी आहेत ना ते व्यवस्थित आणि वेळेप्रमाणेच होणार आहेत आणि एक्स्ट्राचा आपल्याला वेळ पण भेटणार आहे. अशा ह्याच्यामध्ये रुटीनमध्ये काय झालेलं आहे ना, म्हणजे दुपारी स्वयंपाक करायचं आणि जेवण करायचं आणि असं तसं यामध्ये वेळ जात आहे ना, तर आपल्यासाठी वेळ भेटत नाही ना, दुसरी कुठली एक्स्ट्रा कामं करायसाठी वेळ भेटत नाही, असं रुटीन झालेलं आहे. तर तुम्ही सांगा, जेव्हापासून मुलांना सुट्टी झालेली आहे तेव्हापासून तुमचा रुटीन कसा जातो? म्हणजे दिवसभर स्वयंपाकातच घालता का, काही एक्स्ट्राची कामं करता का, स्वतःसाठी वेळ काढता, कसं होत आहे? म्हणजे का माझ्यासारखं सगळ्या ताईंना होत असेल का, माझ्यातच असे बदलाव आलेले आहेत मला समजत नाही. तर असं ताईंनी इकडे धपाटी बघू शकता एकदम परफेक्ट बनत आहेत. म्हणजे कॉटनचा कपडा ओला करून घ्यायचा, पोळपाटावर टाकलेला आहे आणि जितकं पाहिजे तितकं आपल्याला पीठ घ्यायचं आहे आणि थापून घ्यायचं आहे. जेवढी पातळ पाहिजे धपाटी तेवढी पातळ थापून घ्यायची. होल बनवले, पॅनवरती थोडंसं तेल टाकलं आणि धपाटी टाकून उलट पलट करून आपल्याला सेकून घ्यायचे आहेत. मी इकडं पूर्णपणे धपाटी बनवून घेतलेली आहे आणि संग दिनेशला जेवायला पण वाढत आहे. तर चटणी बनलेली आहे नारळाची, परत इकडे दही घेतलेलं आहे आणि गरमागरम धपाटी किंवा आपण सॉस वगैरे घेऊ शकता आवडीप्रमाणे. तर असो ताईंनो, हाच होता आजचा छोटासा व्लॉग. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करायला अजिबात विसरू नका. बाय बाय, टेक केअर. भेटूया नेक्स्ट